पॉइंटवर येतो. मी तुम्हाला आताच काय बोललो, ॲमीटर एसी असो की ॲमीटर डीसी असो फरक पडत नाही, दोघाला सिरीज मध्ये जोडलं जातं, दोघाला पॅरल मध्ये जोडलं जात नाही. पण एक प्रॉब्लेम आहे, ॲमीटरचे जे पहिले इन्स्ट्रुमेंट असतं त्याला तुम्ही गॅल्व्हनोमीटर म्हणता. गॅल्व्हनोमीटरची सेन्सिटिव्हिटी चांगली असते, म्हणजे तुम्ही किती बी छोटा करंट त्याच्यातून पास केला तर तो करंटला मोजतो, माहिती आहे ना. आणि ॲमीटरचे पण काही वीक पॉईंट असतो. तुम्ही मार्केटमध्ये ॲमीटर आणायला गेले तर त्याला रेंज सांगावी लागते. 5 अँपिअर पर्यंतचा पाहिजे का, 10 पर्यंत पाहिजे का, 25चा पाहिजे का, 30चा पाहिजे का, 40चा पाहिजे. जेवढी रेंज वाढते तेवढे पैसे पण पॉइंटवर येतो. तुम्ही मला एक 5 अँपिअरचा छोटा ॲमीटर आणून दिला, तुम्ही म्हणले गुट्टे सर असं काही तर जुगाड करा की या 5 अँपिअरचा ॲमीटर 25 अँपिअर पर्यंत वापरता येईल. म्हणजे गुट्टे सर रेंज कमी करता का वाढवताय, कॅलिब्रेशन कमी करता का वाढवताय, म्हणजे मी त्या इन्स्ट्रुमेंटची ताकद वाढवतोय का. जर रेंज वाढली नाही तर इन्स्ट्रुमेंट जळून जाईल ना. इन्स्ट्रुमेंटवर लिहिलंय किती अँपिअर आणि तुम्ही 50 अँपिअर करंट पास कराल ते इन्स्ट्रुमेंट झेलल का. तो इन्स्ट्रुमेंटची ताकद वाढवणे, रेंज वाढवणे, कॅलिब्रेशन वाढवणे, या प्रोसेसला काय म्हणता, एक्सटेन्शन. म्हणजे मी यावेळेस ताकद कोणाची वाढवतोय, ॲमीटरची वाढवतो. व्होल्ट मीटरची कशी वाढवायची ते आपण नंतर बघू, चालेल ना. सो बीटचं नाव आहे एक्सटेन्शन ऑफ रेंज ऑफ ॲमीटर. म्हणजे मला रेंज कोणाची वाढवायची आहे. मग तुम्ही म्हणाल गुट्टे सर डायरेक्ट रेंज वाढवायला येते का नाही, थोडे चेंजेस करावे लागतील ना. अरे हो का नाही, ते चेंजेस काय करायचे मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन ऐका, कान ओपन करून. समजा गुट्टे सरांकडे एक ॲमीटर आहे, गिवन सर्किट, हे ते ॲमीटर आहे जे मी सिरीज मध्ये जोडत आहे ना, हो का नाही. ॲमीटरच्या मध्ये असते कॉईल आणि कॉईलचा रेजिस्टन्स असतो, त्याला आर ए म्हणता. बोला पोरं म्हणले व्हॉट इज मीन बाय आर ए, तर याला वाचायचं रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर. रिपीट, रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर. प्रॉब्लेम असा आहे बानू की गुट्टे सर याच्यातून काय पास केलं, करंट. पॉइंट बघा, हा मोठा करंट आहे आणि ॲमीटर छोटा आहे. हा जर अख्खा करंट ॲमीटर मधून गेला तर ॲमीटरचे जळण्याची चान्सेस वाढतात. मग असं काय जुगाड करता येईल की ॲमीटर जळालं नाही पाहिजे, सांगा बरं काय करू. यस, एकच ऑप्शन आहे. तुम्हाला एक साध्या भाषेत सांगतो, म्हणजे जळगावचं पण एक उदाहरण आहे. समजा आपली जळगाव सिटीचा मेन रोड आहे मधला, माहिती आहे ना सिटीचा. तुम्ही ऑब्झर्व केला असेल सिटीमधून भरपूर मोठ्या मोठ्या गाड्या जातात, ट्रॅफिक बुंदेली असते, जेव्हा बघल तेव्हा सिग्नलला वेळ लागतो, ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढतं. एम आय राईट. जर मोठ्या मोठ्या गाड्या सिटीमधून जात असतील तर ऍक्सिडेंट तर होत राहणार ना. मग असं काय जुगाड करता येईल की मोठ्या गाड्या सिटीमध्ये आल्याच नाही पाहिजे. तर गव्हर्नमेंट काय करते, त्याला बायपास तयार करते. बायपास म्हणजे एक असा रस्ता जो सिटीच्या मधून चालला का बाहेरून चालला, याला म्हणतात बायपास. बायपास केल्याने फायदा काय झाला, मोठ्या गाड्या बाहेरून चालल्या, छोट्या गाड्या मधून चालल्या. म्हणजे तुम्ही तर रोडला डिवाइड केलं ना, तसंच जर हा अख्खा करंट जर त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये गेला ते इन्स्ट्रुमेंट जळून जाईल ना. तो इन्स्ट्रुमेंटला बायपास बनवा. बायपास बनवा म्हणजे एक रेजिस्टर त्याच्या अक्रॉस मध्ये जोडा. रेजिस्टर अक्रॉस मध्ये जोडण्याच्या प्रोसेसला पॅरलल म्हणता किंवा शंट म्हणता. काय म्हणता, सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. व्होल्टेजला तोडायचं का करंटला तोडायचं, करंटला तोडायचं. करंट कधी तुटतो, जेव्हा ब्रांच तुटते. ब्रांच तुटते त्याला सिरीज म्हणतं की पॅरलल. तुम्ही म्हणाल गुट्टे सर मी रेजिस्टर सिरीज मध्ये लावतो, सिरीज मध्ये 10 बी रेजिस्टर लावले तरी पण तो जळून जाईल, कारण रेजिस्टर सिरीज मध्ये काही लावून फायदा, आणि सिरीज मध्ये लावलं तरी करंट बदलत. सो करंटला तोडायचं एकच ऑप्शन आहे, काय, व आपल्याला बाहेरून एक रेजिस्टर जोडावं लागेल. असा एकदम छान असा या मेन ब्रँचच्या अक्रॉस एक रेजिस्टर जोडला जातो, त्या रेजिस्टरला शंट रेजिस्टर म्हणता. काय, हे तुमचं बेसिक नेटवर्क आहे ना. तर मॉडिफाईड सर्किट कसं असतं बघा. मॉडिफाईड म्हणजे कळतं ना, मॉडिफाईड सर्किट इज, हा तुमचा ॲमीटर होता, हो का नाही. हा जरा व्यवस्थित ड्रॉ करू आपण. हा टोटल करंट होता, कॅपिटल आहे. गुट्टे सर गेले मार्केटमध्ये आणि एक रेजिस्टर सरांनी विकत आणला, जो याच्या अक्रॉस मध्ये जोडला. जो रेजिस्टर तुम्ही याच्या अक्रॉस मध्ये जोडला त्याला शंट रेजिस्टर म्हणता. कोणता, शंट रेजिस्टरवर पण एक कमेंट करणार आहे, थोडं थांबून जा. ॲमीटरचा जो रेजिस्टन्स असतो त्याला आर ए म्हणता, शंटचा रेजिस्टन्स असतो त्याला आर एस एच म्हणता. बानो करंटचे काय झाले, तुकडे झाले, झाले का नाही. जेव्हा करंट इथे आला करंटचे तुकडे झाले. जो करंट ॲमीटर मधून चालला, चालला का नाही, त्याला आय ए म्हणता. आणि जो करंट शंट मधून चालला त्याला आय एस एच म्हणतं. म्हणजे किती करंट आहे टोटल सध्या, 2 नाही 3 आहेत. पहिला करंट आहे टोटल, टोटलचे किती तुकडे झाले, व्हॉट इज बाय आय ए, करंट ऑफ ॲमीटर, व्हॉट इज बाय आर एस एच, शंट रेजिस्टर, व्हॉट इज बाय आय एस एच, करंट ऑफ शंट. डायग्राम समजली, हो का नाही. सगळ्याचे ॲब्रिव्हिएशन शेवटी लिहून देतो, घाबरायची गरज नाही. पण एक सस्पेन्स अजून क्लिअर नाही झाला.
तुम्ही मला उत्तर काय दिले की सर मार्केटमध्ये जा आणि एक रेजिस्टर घेऊन या आणि तो याच्या पॅरलल मध्ये जोडा म्हणले ना. पण मला एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही रेजिस्टर जोडायला तर सांगितलं मला, पण हे नाही सांगितलं की रेजिस्टर किती ओहमचा जोडायचा. हा सस्पेन्स आहे. म्हणजे रेजिस्टर कमीचा पाहिजे का जास्तचा. आता ते कमीचा पाहिजे का जास्तचा पाहिजे ते मला माहित नाही. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सांगा. हा जो तुम्ही रेजिस्टर बाहेरून जोडताय, तुम्हाला इन्स्ट्रुमेंट जळू द्यायचं नाहीये. हा जो बाहेरून रेजिस्टर जोडताय त्याची व्हॅल्यू कमी पाहिजे का जास्त पाहिजे, विचार करा. तुम्ही जास्त पाहिजे म्हणताय का. चला उत्तर देतो. तुम्ही काय बोलले, हा रेजिस्टन्स कमी पाहिजे का जास्त. बोला लवकर. जास्त. जर हा रेजिस्टन्स जास्तचा जोडला तर करंट जास्त. तुम्हाला इलेक्ट्रिकल मी शिकवतो माहिती आहे ना. रेजिस्टन्स वाढलं की करंट बाहेर जायचंय का. लवकर. रेजिस्टन्स वाढला की करंट कमी होतो. करंट कमी झाला म्हणजे हा करंट इकडे गेला ना, जळाला इन्स्ट्रुमेंट. की कळलं का. मग जोडून काय फायदा. तुम्ही म्हणता जळवाला बायपास बनवा, त्या बायपासून साधी टू व्हीलर पण जात नाहीये. एवढा रस्ता बनवला तुम्ही. डोक्यात गेलं का. बायपास सिटीच्या रस्त्यापेक्षा मोठा, कारण त्या बायपासने जाणार आहे ट्रक, आणि तुम्हाला ट्रक पाठवायचे आणि तुम्ही गल्ली बोळातून त्या बायपासला पाठवता. पॉसिबल. शिकायला काय भेटलं, रेजिस्टन्स शुड बी मिनिमम. थोडा विचार करायचा. अंडरस्टँड. मग आता तुम्ही म्हणले बघ ठीक आहे रेजिस्टर मिनिमम, पण किती मिनिमम ते मला माहित नाही. त्याच्यासाठी फॉर्म्युला बनवावं लागेल. सो गुट्टे सरांचं मेन टार्गेट काय, कान ओपन करून ऐका. गुट्टे सरांचं मेन टार्गेट आहे कशाला डिटरमाइन करणे, RHS चा फॉर्म्युला जो मेन आहे. आता याला कसं तयार करायचं मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊ नका. शाला स्टार्ट द डेरिवेशन. बघा इकडे पोरांनो, अकॉर्डिंग टू अबो सर्किट डायग्राम. ऐकताय का. सरांनी ओम्स लॉ यूज केला, जरा लक्ष देऊन ऐका. बाय युझिंग कोणता लॉ, ओहम्स लॉ. ओहम्स लॉ दोघांसाठी वेगवेगळा यूज करायचा. जसं V=IR असतो ना, ओहम्स लॉ एमीटर साठी वेगळा वापरायचा आणि शंट साठी वेगळा वापरायचा. सो असं म्हणू शकतो मी, व्होल्टेज अक्रॉस एमीटर इज, बोला व्होल्टेज अक्रॉस एमीटर इज. व्होल्टेज अक्रॉस एमीटर म्हणजे V का VA VA एमीटरचा करंट सांगा IA आणि करंट रेजिस्टर RA. युनिट इज व्होल्ट. हा सेम फॉर्म्युला शंट साठी कसा लिहिता तो सांगा बरं. व्होल्टेज अक्रॉस कोणता रेजिस्टर, शंट रेजिस्टर इज म्हणजे वरच्यासाठी की खालच्यासाठी. V का VSH, I की ISH, R की RSH. युनिट इज व्होल्ट. याला इक्वेशन नंबर 1 आहे, याला 2. गुड आन्सर. पुराणो लक्ष पडून सांगा, दोन्ही बे ब्रांचचे सिरीज मध्ये आहेत की पॅरलल. ही आणि हे सिरीज आहेत की पॅरलल. सिरीज आहेत, पॅरलल मध्ये आहेत. पॅरलल मध्ये व्होल्टेज काय असतं, सेम. त्याचा फायदा घ्या. हिअर बोथ लिहावं लागतं, बोथ एमीटर अँड शंट. व्होल्टमीटर आहे का इथं, ओमकार. आर इन सिरीज की पॅरलल. पॅरलल ना, आपल्याला माहित आहे पॅरलल मध्ये व्होल्टेज काय असतं, सेम. मग याला तुमच्या परमिशन असं लिहिता येते का बघा बरं. व्होल्टेज अक्रॉस एमीटर इज इक्वल्स टू व्होल्टेज अक्रॉस शंट. अरे बानो सोपं आहे ना. सिरीज मध्ये करंट सेम असतो, तो पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम आहे. मी तुम्हाला किती डेरिवेशन शिकवणार आहे, दोघांपैकी एक पडणार आहे ना, कंपल्सरी पडणार आहे ना, ते बोर्डवर आहे. बरं आता समजलं का मी काय सांगितलं. हेच पडतं प्रत्येक वेळेस पेपरला. सांगा फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2. 1 and 2 नुसार थोडी मदत करा मला. या व्हॉट इज द फॉर्म्युला VA, बोला लवकर. IA इंटू RA. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ दिस वन. तुम्ही विसरले का तुमचं टार्गेट काय. RSH. सो याला इकडे घ्या. राईट साइड गोस टू लेफ्ट साइड आणि लेफ्ट साइड गोस टू राईट साइड. सरांना पाहिजे R की RSH. ISH कुठे गेला, वरून. सो ISH इज इक्वल्स टू IA अपॉन ISH इंटू RA. भरपूर जणांना असं वाटतं की हा फायनल फॉर्म्युला आहे, पण बेसिकली सांगतो हा फायनल फॉर्म्युला नाहीये बाळांनो. या फायनल फॉर्म्युला अजून तयार करावं लागेल. का, अरे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ज्या रेजिस्टरचीच व्हॅल्यू तुम्हाला माहित नाही, इंटरेस्टिंग आहे बरं, ज्याचीच व्हॅल्यू माहित नाही करंट कसं काय माहित असेल. म्हणजे प्रॅक्टिकली बघायला गेलं तर ISH मला अजून माहित. दॅट्स द पॉइंट. मग याला तोडायचं कसं मी सांगतो, लक्ष देऊ नका. अकॉर्डिंग टू फिगर ISH इज इक्वल्स टू I मायनस IA. पोरं म्हणजे डोक्याच्या वरून गेलं, डोक्याच्या वरून जाण्यासारखं काही नाहीये. सरना पाहिजे I की ISH.
ISH पाहिजे असेल तर येणाऱ्यामधून जाणारा करंट मायनस करावं लागेल. अरे बा याच्यातून जो इकडे जाईल तेवढा उरलेला इकडे येईल ना. सो हे पाहिजे असेल तर याच्यातून हा करंट काय केला, मायनस केला. सो ISH इज इक्वल टू I मायनस I. उचलायला वर पुट करा, पुट इन अबो इक्वेशन. चेक करा बरं अबो इक्वेशन काय होतं जे मी आताच तयार केलं होतं. RSH इज इक्वल टू IA अपॉन ISH इंटू RA. कशाला ओव्हर कॉन्फिडन्स, चेक करा बरोबर आहे, बरोबर आहे का. आता ISH ची व्हॅल्यू टाकून द्यायचं चला. सो RSH इज इक्वल टू IA अपॉन I मायनस IA इंटू, पोरांनो मी याचा रेसिप्रोकल घेतोय. रेसिप्रोकल करताना काय असतं, डिनॉमिनेटर गोस टू न्यूमरेटर, खालचा वर जातो वरचा RSH खाली गेला, हे वर जाणार हे खाली येणार माहिती आहे ना. इन अ ब्रॅकेट I मायनस IA अपॉन IA, आणि हा जो RA वर होता तो खाली गेला. डिनॉमिनेटर सेपरेट करा. 1 अपॉन RSH इज इक्वल टू I अपॉन IA मायनस IA अपॉन IA इंटू 1 अपॉन RA. बरोबर मॅथ कळतं ना सगळ्यांना. डिनॉमिनेटर सेपरेट केला आपण, दिस IN दिस IA गेट. व्हेरी गुड आन्सर. सो 1 अपॉन RSH इज इक्वल टू इन ब्रॅकेट I अपॉन IA मायनस काही नाही म्हणजे 1 इंटू 1 अपॉन R की RA. तयारी तर एक नवीन कन्सेप्ट तुमच्या समोर येतं बांधनो. दिस रेशो, साध्या भाषेत मोठा करंट अपॉन छोटा करंट, या रेशोला आपल्या ब्रांच मध्ये मल्टीप्लाइंग फॅक्टर म्हणता. बोला कोणता फॅक्टर, मल्टीप्लाइंग फॅक्टर. आणि मल्टीप्लाइंग फॅक्टरचा फॉर्म्युला असतो मोठा करंट अपॉन, याला रिप्लेस करून मी काय लिहू शकतो, M लिहू शकतो. सो 1 अपॉन RSH चा फॉर्म्युला भेटत आहे इन ब्रॅकेट M मायनस 1 अपॉन RA. गुट्टे सरना फक्त काय पाहिजे होता, त्याला वर घेऊन जा. परत एकदा काय घ्यायचा, रेसिप्रोकल भेटला रे फायनल फॉर्म्युला. सो रेसिप्रोकल घेतल्यास फॉर्म्युला भेटला RSH इज इक्वल टू RA वर गेला ना, रेसिप्रोकल मध्ये RA वर जातो माहित आहे, आणि M मायनस 1 पुढे जातो, खाली जातो. विषय संपला. हा भेटला RSH चा फॉर्म्युला विच इज मेजर्ड इन. हा तुम्ही जर म्हणले सर व्हॉट इज मीन बाय M, M ला मल्टिप्लाइंग फॅक्टर म्हणतात, ज्याची एक स्वतःची व्हॅल्यू असते. मोठा करंट अपॉन, शिकायला काय भेटलं मी सांगतो. मी म्हटलं माझ्याकडे एमिटर आहे, डन. मी म्हटलं मला एमिटरची रेंज वाढवायची, डन. तुम्ही म्हटलं गुट्टे सर रेजिस्टर पॅरल मध्ये लावा, डन. मी गेलो मार्केटमध्ये आणि मला रजिस्टर आणायचा आहे, पण मला रजिस्टरची व्हॅल्यू सांगावी लागेल. काहीच्या की आणून जमणार. सो मी घरी बसलो, पहिलं मला किती ओमचा रेजिस्टर आणायचा चेक केलं. सो किती ओमचा रेजिस्टर तुम्ही पॅरल मध्ये लावताय हे डिटरमाइन करण्यासाठी तुम्हाला एमिटरचा रेजिस्टन्स माहित पाहिजे, मल्टिप्लाइंग फॅक्टर माहित पाहिजे, जे म्हणजे मोठा करंट आणि छोटा. आणि 1 तर तुम्हाला माहित आहे, उचला कॅल्सिट टाका, RSH मिळतो ना. जो RSH भेटला त्याच्या जवळपासचा रेजिस्टर किंवा तोच रेजिस्टर भेटला तर अजून भारी काम होईल. जवळपासचा रेजिस्टर मार्केटमधून आणायचा, पॅरल मध्ये जोडायचा, तेव्हा ह्याची ताकद वाढते. समजलं. विदाउट कॅल्क्युलेशन RSH डिसाइड करता येत. तुम्ही जिमला जाताय, तुमची बॉडी किती माहित नाही, तुम्ही डायरेक्ट हेवी लोड उचलताय, चालेल का. तर तुम्हाला तुमची रेंज ओळखावी लागेल, त्याच्या हिशोबानेच तुम्हाला लोड पिकअप करावं लागेल. इज दॅट क्लिअर. तुम्ही मेडिकल मध्ये गेले, सांगितलं की सर ताप आलेली आहे, तर तो विचारतो किती ताप आहे, तो तुमच्या डोळ्यात बघून पण थोडंफार ओळखून घेतो. जर शिकलेला असेल तर, लॉकडाऊन मध्ये पासवर्ड वाला असेल तर मग हे सांगता येतं, मग ते घेऊ बी नका तिथून. त्याला जर समजतं की तुमची तब्येत लईच खराब झाली, तुमच्या डोळ्यामध्ये ताप दिसत आहे, तो थोडी हाय पॉवरची गोळी देईल ना, देईल का नाही. विचारेल कोणाला ताप आलाय, तुम्ही जर म्हणले घरच्यांना ताप आलेले आहेत, विचारेल काय नेमकी कंडिशन कशी आहे. लईच अंग गरम झालेलं हाय पॉवरची गोळी देईल, नॉर्मल असेल तर लो पॉवरची गोळी. त्याच्यातून पॉवर असते माहिती आहे ना, टॅबलेट मध्ये पॉवर असू शकते, त्याची कसं काय नसू शकते. इज दॅट क्लिअर. कन्क्लुजन काय भेटलं सांगा, एमिटरची ताकद कशी वाढते. याचं उत्तर द्यायचं असं की सर एमिटरची रेंज किंवा एक कॅलिब्रेशन वाढवायचं असेल तर एक रेजिस्टर बाहेरून त्या एमिटरच्या पॅरलल मध्ये लावला जातो, त्याला शंट रेजिस्टर असं म्हणतात. आणि तो शंट रेजिस्टर किती ओमचा लावायचा तो हा फॉर्म्युला डिसाइड करतो, ज्याचा फॉर्म्युला आहे RSH इज इक्वल टू RA अपॉन M मायनस 1. M म्हणजे मल्टिप्लाइंग फॅक्टर, ज्याचा फॉर्म्युला असतो I अपॉन I. मग मुलं विचारतात की सर पॅरलल मध्येच का जोडला, त्याचं उत्तर द्यायचे की सर पॅरलल मध्ये का जोडला, कारण करंट पॅरलल मध्येच तुटतो, सिरीज मध्ये तुटत. मग याचं अजून एक उत्तर आहे, सांगा एमिटरची ताकद वाढवण्यासाठी रेजिस्टर पॅरलल मध्ये लावला ना, व्होल्टमीटरची
सेरीज मध्ये, ते पुढचं बीट आहे. समजलं? नेक्स्ट लाईन, बीटचं नाव काय दिलं आपण?